नमस्कार. मी संतोष मयेकर. मी प्रसाद ठाणगे यांच्या 7/12 कसा बदलला या चित्रपटात एक छोटीशी खलनायकी शेड असलेली भूमिका करतोय. उत्तम सिनेमा झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत श्री दीपक कदम सर. त्यांनी या सिनेमाची जी मूळ गोष्ट आहे, म्हणजे या सिनेमात सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत, राजकीय प्रश्न मांडलेले आहेत. एखादी गोष्ट आपल्याला जर सहजपणे मिळवता येत नसेल तर त्या गोष्टीवर बळजबरी करून ती कशी मिळवता येते, साधारण असा एक विषय आहे या चित्रपटात. दीपक कदम यांनी खूप छान पद्धतीने हा विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. रादर तो यशस्वी झालेला आहे तितक्याच प्रमाणात. तर लोकांनी आवर्जून हा चित्रपट बघण्यासाठी फक्त थिएटरवरच गर्दी करावी. या सिनेमातल्या माझ्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर ह्या सिनेमाचे खलनायक स्वप्नील राजशेखर यांच्याबरोबरचे आम्ही आहोत. त्यांना एखादी गोष्ट जर मिळवायची असेल आणि ती मिळत नसेल तर ती कशी मिळवायची यासाठी आम्ही त्यांना खूप असं फोर्स करत असतो, किंबहुना त्यांच्या मनात ती गोष्ट आम्ही भरवत असतो की नाही, ही तुम्हाला गोष्ट मिळालीच पाहिजे. असं कसं? त्यांना मिळाली म्हणजे त्यांच्यानंतर आता वारसा हक्क हा तुमचा आहे आणि तो तुम्हाला मिळायलाच पाहिजे हक्क. यासाठी आम्ही जी 4 मंडळी आहोत ते आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. अशा एक शेडची, म्हणून मी त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे एक खलनायकी शेड आहे या भूमिकेला. एक वेगळंच कॅरेक्टर मी करतो. आतापर्यंत मी सगळे विनोदी भूमिका करत आलो चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये. पण ही भूमिका जरा वेगळ्या शेडची आहे, त्यामुळे मला ही भूमिका करायला खूप बरं वाटतं. खूप आनंद मिळतो की मी काहीतरी वेगळं करतो आहे. बाकी हा चित्रपट अवश्य तुम्ही फक्त थिएटर आणि थिएटरमध्येच बघा, तरच तुम्हाला या चित्रपटाचा आनंद उपभोगता येईल. धन्यवाद.